हरिओम. अध्यात्म उपनिषद योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. श्लोक क्रमांक 46. साधुभी पूज्य मानेस्मिन पीड्य मानेपि दुर्जनै समभावो भवेद्यस्य स जीवन मुक्त इष्यते. सज्जनांकडून मान सन्मान मिळाला, दुर्जनांकडून पीडा त्रास दिला गेला, तरीही जो दोन्हीही ठिकाणी समभाव ठेवतो त्याला जीवनमुक्त असे म्हणतात. भौतिक द्वंद्व. आपण पाहिले की आत्मेच्छेला अपेक्षित असे जीवन जगले की जीवनमुक्ती मिळते. आत्मेच्छेला अपेक्षित असे जीवन कसे असते ते समजण्यासाठी हा श्लोक सांगितलेला आहे. किंवा असेही समजा की जीवनमुक्तीची लक्षणे सांगण्यासाठी हा श्लोक सांगितला आहे. यासाठी या श्लोकात मान सन्मान, पीडा त्रास असे उदाहरण दिलेले आहे. येथे सांगायचा मुद्दा असा आहे की भौतिक द्वंद्व हाच जीवनमुक्तीत प्रामुख्याने अडथळा आहे. आपण भौतिकाच्या कच्छपी लागून आयुष्य जगलो की भौतिकाचे फेरे मागे लागतात. कारण भौतिक वस्तू जगतात आपण रममाण होतो. तेथे काही ना काहीतरी चुरगळले जाते, संचित वाढत जाते आणि आपण त्यातच जगत राहतो. किड्याचा चिखल्यात जन्म होतो, त्यातच तो जगतो आणि त्यातच तो मृत होतो. याचप्रमाणे आपण आयुष्य जगण्यासाठी भौतिक वस्तू जगतात सतत वावर करत पुनर्जन्म घेत जन्मोजन्मी संचिताचे ओझे वाहत जगत असतो. किडा त्या योनीमधून संचित नसल्यामुळे आपोआप मुक्त होतो आणि पुढील योनीत जन्म घेतो. परंतु आपण संचित असल्यामुळे आणि मानवी योनी ही शेवटची योनी असल्यामुळे यातच गटांगळ्या खात संचिताचे जुने डोंगर पोखरत आणि नवीन डोंगर उभारत जगत राहतो. त्या किड्यापेक्षाही महाभयावह असे हे जीवन आहे. जसा भौतिकाचा त्रास आहे तसाच द्वंद्वाचाही त्रास आहे. आपल्याला जरा कुठे मान सन्मान मिळाला की आपल्याला आकाश ठेंगणे होते आणि आपण उचंबळून येतो. सर्वांना सांगतो, पेढे वाटतो, फुशारकी मारतो, तिखट मीठ लावून वर्णन करतो. अशा वेळी लक्षात येत नाही की असा मानसन्मान मिळावा असे प्रत्येकालाच वाटत असते. यामुळे ज्यांना मानसन्मान मिळत नाही ते मनातून खट्टू होतात. ज्याला मानसन्मान मिळतो त्याचा ते द्वेष मत्सर करतात. वरवर गोड बोलतात. मानसन्मान मिळणारा हजारात एखादा असतो. यामुळे 999 लोक निराश झालेले असतात. याचा आपल्याला त्रास सहन करावा लागतो. जसा मान सन्मानाचा अप्रत्यक्ष त्रास होतो तसाच दुर्जनांकडून प्रत्यक्ष त्रास होतो. तोही सहन करावा लागतो. आपली चूक असो वा नसो, काही कारण असो वा नसो, दुर्जन त्रास देतोच देतो. यामुळे आपले मानसिक संतुलन बिघडते. त्याचा प्रकृतीवर परिणाम होतो. हातून पाप घडले तर त्रास होतो हे उघडच आहे. परंतु हातून पुण्य घडले तरीही त्रास होतो. याचे आपल्याला वैषम्य वाटते. ते फारच त्रासदायक असते. पुण्याने आपल्यात अहंकार निर्माण होतो. पुण्यामुळे स्वर्गीय उपभोग मिळतात आणि त्यामुळे पुण्याची चटक लागते. त्याचे संचित होऊ लागते. पाप पुण्य दोन्हीही विष आहेत हे बुद्धीला पटत नाही. यासाठी सतत संचिताचा नियम लक्षात घ्यायचा आहे. मान सन्मान, दुःख पीडा, पाप पुण्य इत्यादी हा आपल्या संचिताचा एक भाग आहे हे लक्षात घ्यावे. यात विशेष असे काहीही नाही. ही आपली जीवन रहाटी आहे. अशा दृष्टिकोनामधून याकडे पाहावे. हे असे होते आणि ते तात्पुरतेच असते, प्रासंगिक असते. यात विशेष असे काहीही नाही. तसेच मान सन्मान, दुःख पीडा, पाप पुण्य इत्यादी ही देहाची भौतिक दुखणी आहे. याचा आपल्याशी अंशात्म्याशी जराही संबंध नाही. हे सर्व या जन्माचे उपभोग आहेत. देहाला ते घेऊ द्यावेत. आपण त्यात सहभागी होऊ नये. या सर्वांची पूर्णपणे उपेक्षा करावी. असे केले नाही तर त्याचे संचित निर्माण होते आणि ते आपल्या पाठीशी लागते. आपण दुःख जितके दूर लोटू, पीडा जितकी टाळू तितकी ती वरचढ होते आणि संचित तसेच शिल्लक राहते. त्याचा कालावधी वाढत राहतो. यापेक्षा ती वेळीच स्वीकारा आणि त्यामधून मुक्त व्हा. भौतिक आयुष्य जगले की मृत्यू मागे लागतो.
त्या भौतिकाची चटक लागते आणि त्या संचितासाठी पुनर्जन्म घेणे क्रमप्राप्त होते. भौतिक आयुष्य मुद्दाम जगावे लागते. जन्म आणि मृत्यू आपोआप होतो. यामधील आयुष्य आपोआप जगले जात नाही. ते संचितासाठी मुद्दाम जगावे लागते. हा विरोधाभास सहन होत नाही. प्रवाहाच्या विरुद्ध गतीला टक्कर देत बसावे लागते. यात आपण सतत दडपणाखाली असतो. कारण भौतिक उपभोग संपविण्यात आयुष्यात सहजता नसते. त्यासाठी मुद्दाम कृती करावी लागते. अशी कृती देहादी इंद्रियांना मनाला सुखावह असली तरी ती आपल्याला त्रासदायक होते. परंतु आध्यात्मिक जीवन जगल्यास मुक्ती प्राप्त होते. जन्म आणि मृत्यू जसा आपोआप होतो तसेच यामधील जीवन आपोआप जगले जाते. यात सहजता असते. प्रवाहाबरोबर वाहणे असते. यात त्रास तर नाहीच, उलट मौज असते, लीला असते. संचित झपाट्याने संपत असते आणि आपण हलके हलके होत असतो. यातच आपली यात्रा परमधामी सुरू होते. याचे मानसिक स्वास्थ्य मिळते. यामुळे प्रकृती स्वस्थ राहते. आपण सुखदुःखामधून सुटतो आणि आनंद यात्रेकरू होतो. आत्मेच्छा याचा अर्थ यमधर्माला अनुसरून जीवन जगणे. यातच आपली जीवन मुक्ती आहे. आपले संचित लक्षात घेऊन आपला जन्म झालेला असतो. जन्म झाल्यावर आपले संचित संपावे यासाठी आपल्याला जे जे आवश्यक आहे ते आपल्याला आत्मब्रह्माकडून सृष्टीमध्ये उपलब्ध होत असते. कारण जीवात्मा याचा उपभोग घेत असतो. जीवात्मा हा अंशात्म्यामधून म्हणजेच आत्मब्रह्मामधून निर्मित झालेला असतो. यास्तव आत्मब्रह्म आपल्या अपत्याची काळजी घेते. तसेच सृष्टी आत्मब्रह्माचाच पसारा आहे. ती त्याचीच अभिव्यक्ती आहे. यास्तव जीवात्म्याला जे जे आवश्यक असते ते आत्मब्रह्माच्या प्रेरणेने सृष्टी जीवात्म्यासाठी उपलब्ध करून देते. अशा प्रकारे आपल्याला सहज जे जे आणि जितके उपलब्ध होत असते ते आणि तितकेच उपभोगत असावे. यासाठी आपल्याला कर्मयोग प्राप्त झालेला असतो. त्याचा स्वीकार करावा. कर्मयोग करताना मोबदल्याचा कसलाही विचार करू नये. हीच आत्मेच्छा आहे हे ओळखावे. यायोगे आपले संपूर्ण संचित याच जन्मी संपते आणि आपण मुक्तीच्या यात्रेला आरंभ करतो. जीवनमुक्ती म्हणजेच आता आपण जीवनमुक्त होतो. कारण आता फक्त जीवन जगायचे शिल्लक असते. ते मोठ्या आनंदाने जगत असावे. ते कसे आणि किती इत्यादी काळजी त्याचे बंधन आपल्या डोक्यावर नसते. त्याची काळजी आत्मब्रह्म घेते. त्याला आपण फक्त साथ द्यायची असते, विरोध करायचा नसतो. यथाकालावधी आपले संचित संपूर्णपणे संपते. आपण मुक्त होतो. आता सहजच जीवन जगले जात असते आपल्याही नकळत. आता आपण द्वंद्वाच्या अतीत अद्वैतात प्रवेश करतो. कारण सुखदुःखामधून आपण केवळ आनंद घेत असतो. पापपुण्य असे काही आपल्याला जाणवतही नाही. आपली कोणाशी मैत्री होत नाही आणि त्यामुळे शत्रुत्वाचा प्रश्नच नसतो. आपण केवळ एक जीवात्मा या नात्याने सर्वांशी व्यवहार करत असतो. कर्मयोग सुरू असतो. जे आहे त्याचा महा आनंद मिळत असतो. तम रजसत्व या पलीकडे आपण गुणातीत होतो. आपल्याला तुरीय अवस्था प्राप्त होते. आपल्याला सर्वत्र आत्मदर्शन होत असते. भाव, विभाव, अभाव अशा सर्व छटा नष्ट होतात. जे झाले, जे होत आहे, जे होणार आहे ती सर्व त्याची मर्जी. आपल्यासाठी येथे केवळ आनंदी आनंद उरतो. यालाच येथे जीवनमुक्ती असे म्हटलेले आहे. हरिओम.